अमेरिकेपाठोपाठ आता इंग्लंडनेही स्थलांतरितांबाबतचं धोरण कठोर केलंय। त्यावरून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वादळी चर्चाही झाली। ब्रिटनसह युरोपमध्येही स्थलांतरितांचा प्रश्न बराच गंभीर आहे। ब्रिटन या स्थलांतरितांची संख्या मर्यादित करण्याचा विचार करत आहे आणि त्यासाठी पंतप्रधान स्टीर कार्मर यांनी ब्रिटनचं धोरण जाहीर केलंय। पाहूया यापुढे ब्रिटनमध्ये राहणं, त्यांचं नागरिकत्व मिळवणं सोपं असेल की कठीण। ग्रेट ब्रिटन 18व्या-19व्या शतकातला एक शक्तिशाली देश, बळकट अर्थव्यवस्था। मात्र 21व्या शतकात ही प्रतिमा सांभाळताना ब्रिटनच्या नाकी नऊ आले। देशासमोर आर्थिक अडचणी उभ्या आहेत। त्यातच युरोपप्रमाणेच अवैध स्थलांतरितांचा मुद्दाही इथं गंभीर आहे। या पातळीवर आता ब्रिटननेही कडक पावलं उचलण्याचं ठरवलंय। त्यासाठी पंतप्रधान कीर स्टारमर यांनी त्यांचं स्थलांतरितांबाबतचं धोरण जाहीर केलंय। I believe we need to reduce immigration. मला वाटतं आता स्थलांतर लक्षणीयरित्या कमी केलं पाहिजे। म्हणूनच या श्वेतपत्रिकेतील काही धोरणे जवळजवळ 3 वर्षापूर्वीची आहेत। स्थलांतर हा ब्रिटनच्या राष्ट्रीय कथेचा एक भाग आहे। देशाच्या महान पुनर्बांधणीचा स्थलांतरित भाग होते आणि ते आजही मोठे योगदान देतात। मात्र जेव्हा लोक आपल्या देशात येतात तेव्हा त्यांनी एकात्मतेसाठी, आपली भाषा शिकण्यासाठी वचनबद्ध असलं पाहिजे। मला वाटतं की ते न्याय्य आहे। त्याचप्रमाणे ब्रिटनने जगातील सर्वोत्तम प्रतिभेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानात, आरोग्य सेवेत तुम्ही कुणालाही आत येऊ देऊ शकत नाही। चांगली नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या लोकांच्या कौशल्यामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आपल्याला स्वस्त कामगार आयात करण्याचे व्यसन लागले आहे का याचा विचार केला पाहिजे। ऐकलं, ब्रिटिश पंतप्रधानांनी काय सांगितलंय? स्थलांतरितांना विरोध नाही, पण त्यांना आता इंग्लंडमध्ये राहायचं असेल तर काही बाबींची पूर्तता करावी लागणार आहे। आम्ही नियंत्रित, निवडक आणि न्याय्य स्थलांतराच्या प्रणाली सुरू करत आहोत। पूर्वी घरगुती कौशल्यांशी निगडित स्थलांतरितांमध्ये गुंतवणूक व्हायची। आता यापुढे एखाद्या व्यावसायिकाला परदेशातून कौशल्य आणायचं असेल तर त्यांनी प्रथम ब्रिटनमध्ये गुंतवणूक करावी। आता काही लोक कदाचित त्या विरोधातही असतील, मात्र आम्हाला एक अशी स्थलांतर प्रणाली हवी आहे जी निष्पक्ष असेल, जी आपल्या राष्ट्रीय हितासाठी काम करेल आणि जी आपल्या सीमांवर सामान्य ज्ञान आणि नियंत्रण पुनर्संचयित करेल। थोडक्यात आता ब्रिटनमध्ये स्थलांतरितांना उच्च कौशल्य प्राप्त करावे लागेल। इंग्लिश भाषा येणं बंधनकारक असेल। इंग्लंडमध्ये किमान 10 वर्ष राहिलेल्यांनाच नागरिकत्व मिळेल। 2004 पासूनच ब्रिटनला स्थलांतरितांच्या प्रश्नानं ग्रासलंय। बहुतेक युरोपियन युनियन देशांनी काही वर्षांसाठी नवीन सदस्य देशांमधून येणाऱ्या स्थलांतरावर बंदी घातली। ब्रिटनने मात्र ताबडतोब कामगार बाजारपेठ उघडली, त्यामुळे स्थलांतर वाढलं। 2010 पर्यंत तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी वर्षाला 1 लाखांपर्यंत स्थलांतर कमी करण्याचं वचन दिलं। मात्र पुढची 4 कन्झर्वेटिव्ह सरकारं हे वचन पूर्ण करू शकली नाहीत। 2016 मध्ये युरोपियन युनियनमधून स्थलांतर वाढलं। याविरोधात ग्रेट ब्रिटनमध्ये संताप वाढला। युरोपीय युनियनमधून ब्रिटनने माघार घेतली तरी त्यात फरक पडला नाही। अवैध स्थलांतर वाढतच राहिलं। 2022 मध्ये सुमारे 45,755 जणांनी छोट्या बोटींमधून अवैधपणे इंग्लंडमध्ये प्रवेश केला, तर जून 2024 मध्ये 7,28,000 लोकांनी इंग्लंडमध्ये प्रवेश केला अशी आकडेवारी आहे। आता स्टारमर यांनी स्थलांतर कमी करण्याचा विडा उचलला असला तरी हे स्थलांतर कितीनं कमी करणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही। तसंच नेमकी अवैध स्थलांतरांवर कोणती कारवाई केली जाईल, इंग्लंडमध्ये आधीच असलेल्या अवैध स्थलांतरांबाबत नेमकी भूमिका काय, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत। त्यामुळे त्यांच्या या योजनेवर टीका होतीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।